थोडं स्पीडअप करण्याची गरज आहे. जलद गतीने सामन्याला इथून सुरुवात करा. चला आयोजन कमिटी, आपण या लवकर मैदानाच्या बाहेर. मॅचला सुरुवात होऊ द्या. का सामना थांबलाय? सामना थांबवू नका, स्पीडअप घ्या. वारंवार आम्ही तुम्हाला इथून सूचना देतोय. पंचांना देखील आम्ही विनंती करू आपण लगेच ऑन करा खेळाडूंना, जेणेकरून सामना मात्र लगेच सुरुवात होईल. अतिरिक्त वेळ खर्च करत चाललाय विचुंबे टीम, हे व्हायला नको प्लीज. 4 षटकाचा सामना, सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला कॉम्बस मधून खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अविनाश पाटील आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. कुणाल नाईक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आशिष परदेशी. मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल आडव्या बॅटने, वॉट अ स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. स्कोरिंग शॉट, षटकार. कुणाल नाईक इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. पहिल्याच बॉल वरती आघात केला जातोय षटकाराने. 6 धावा मिळत आहेत. धाव संख्या आपण पाहतो अगदी चांगली उभारली जाते. पहिल्या बॉल वरती जसा पट्ट्यात आला तसा मात्र पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंकरता. स्विच हिट, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू जातोय सरळ, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. षटकारानंतर येतोय हा चौकार कुणाल नाईकच्या बॅट मधून. ग्रेट स्टार्ट ऑफ द इनिंग. माणसाकडे 2 विचार असतात आणि एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह स्टार्ट करून दिले जाते. इथून बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी टीम कडून कुणाल नाईक या फलंदाजाने पहिल्याच बॉलवरती षटकार. त्यानंतर स्विच हिट चा कमालीचा स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला सीमारेषा बाहेर गुल करत चौकार खेचलाय कुणाल या खेळाडूने. व पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केला जातोय. अकुट टप्प्याचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर रिझर मध्ये फक्त दिशा दाखवली आणि इथून मात्र कुणाल नाईकच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक. 4 चौकार. नेत्रदीपक शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. कुणाल नाईकच्या माध्यमातून धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. टोटल 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती. टॉस जिंकून का बॅटिंग घेतले याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलं जाते कुणाल नाईकच्या माध्यमातून. धावस फलकावरती चांगल्या धावा लावायच्या, समोरच्या टीमला अगदी प्रेशर मध्ये आणायचं, असं काहीतरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये विचार विनिमय आपण सध्याच्या घडीला पाहतोय. कुणाल नाईक मात्र थांबत नाहीये. ज्या प्रकारे बॉल येतोय त्या प्रकारे मात्र स्टँड मध्ये बॉल फक्त डिलिव्हर केला जातोय. हा येतोय कुणाल नाईकच्या बॅट मधून पुन्हा एकदा 6 धावेंकरता षटकार. आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावर. या षटकात आपण विश्लेषण पाहिलं. अविनाश पाटील या गोलंदाजाचं षटकार, चौकार, चौकार आणि षटकार असे 4 चेंडू झालेत. आता गोलंदाजाला कळत नाही की कुठे बॉल डिलिव्हर करू. ओ यावेळी दिशेने मारा करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा खानंतर बॉल सरळ राहिला. शरीरापासून फार दूर ठेवला होता बॉल. कुणाल नाईकला समजला नाही. कुणाल नाईकने हा बॉल सोडून दिला. असं वाटलं होतं वाईट बॉल मिळेल, परंतु या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची इथून सांगता. हो यावेळी टॅप केला जातोय थ्रू दी कव्हर. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू तैनात. या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या क्रीज धावसंख्या बॅटिंग करत असताना सिद्धेश्वर क्रिकेट संघ भिंगारी या टीमच्या पण धावसंख्या बिनबाद 21 या आकड्यावरती. सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी 21 या आकड्यावरती. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारली जाते.
अगदी ग्रेट स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला. पॉझिटिव्ह स्टार्ट कुणाल नाईकच्या माध्यमातून दिला जातोय. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला खेळाडू आशिष परदेशी हा मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे स्ट्राईकवरती. इथून कशा प्रकारे आशिष परदेशी खेळ साकार करेल हे देखील पाहणं योग्य राहील, कारण पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. इथून कमबॅकफुल षटक पाहायला मिळेल का भैरवनाथ विसुंबे टीमकडून हे पाहावं लागणार आहे, कारण की इथून मात्र धावसंख्येला रोख लावण्याचं काम करावं लागेल विसुंबे टीमला. धावसंख्या झपाट्याने पुढे चालले 21 धावा स्कोर कार्डवरती. इथून विकेट्स पार्टनरशिप ब्रोकन करावी लागेल, पण इथून कोण करेल कोण हे देखील मोठं प्रश्नचिन्ह लागले. 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आता इथून ठेवण्यास मुभा राहील, कारण 4 षटकाचा सामना पहिलं पॉवर प्लेच्या षटकाला चांगलं कॅपिटलाइज केलं कुणाल नाईक या फलंदाजाने. आता मात्र इथून नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्वप्नील कांबळे. पुढील होणारी मॅच टॉस करण्यासाठी संपर्क साधा. कलवे आणि रोडपाले दोन टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू, आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे, कारण आपल्याकडं वेळ फार कमी आहे. जसा हा सामना संपेल तसं मात्र तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, याच्याकडे लक्ष असू द्या. त्यामुळे आम्ही तुम्हाला पहिला पुकार इथून देतोय. कलवे विपक्ष रोडपाले या दोन टीम दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. पुढील होणारी मॅच विनर विनर या दोन टीममध्ये. क्या बात आहे, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आता मात्र सापडलाय कुणाल नाईक. पहिल्या विकेटचं पतन. कुणाल नाईक डगआउटमधून टाळ्यांचा गजर. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केला कुणाल नाईक या फलंदाजाने. सुरुवात चांगली करून दिली आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज साहिल मिसाल या फलंदाजाला आपण पाहणार आहोत तिसऱ्या क्रमांकावरती. ओ फुलटॉस बॉल ऑन साईडला भिरकावून दिलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु वन बाउन्स बॉल थांबणार नाही. जातोय सरळ सीमारेषा पलीकडे चौकार आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल +4. अशा 5 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. फ्री हिटची संधी. थर्ड अंपायर घेतलाय का? यस, चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉल कुठे लँड झाला. कमरेच्या वरती असेल, वेस्ट साईड खूप असेल तर मात्र नो लगेच दिला जाईल. ऑनफिल्ड पंचांनी सॉफ्ट सिग्नल नो दिलाय. हे आपण ऑनलाईन पाहत आहोत ऑन स्क्रीन. एक्झॅक्टली बॉल कुठे लँड होत आहे. तर नो बॉल आहे. अगदी वेस्ट साईड खूप होती, त्या कारणाने हा बॉल नो दिला आणि ऑनफिल्ड पंचांनी देखील पहिलंच या बॉलला दंडित केलं होतं. पण जो थर्ड अंपायरने निर्णय सोपवला आणि थर्ड अंपायरने देखील नो बॉल म्हणून घोषित केलं या बॉलला. आणि त्या कारणाने मात्र इथे फ्री हिट असेल फलंदाजासाठी नामी संधी. ओ लिडिंग एज लागले, बॉल निघून चालला आणि पायलेग रिजन मध्ये सीमारेषा पलीकडे फ्री हिट वरती देखील शानदार चौकार मिळवलाय आणि 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 रन्स, चांगली धावा संख्या उभारली जाते.
32 ऑन अ बोर्ड. 32 धावा स्कोर कार्डवरती. व पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये प्रोटेक्शन आहे. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या एकंदरीत आपण पाहिली तर टोटल 33 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. एक गडी बाद झाला आहे. चांगली धावसंख्या उभारली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्वप्नील कांबळे या गोलंदाजाला आपण पाहतोय आणि इथून मात्र स्वप्नील कांबळेचं हे षटक आपण पाहिलं तर एक नो बॉल वगळता हे षटक चांगलं राहिले. 2 चौकार जरूर आले त्या षटकामध्ये. एक विकेट महत्त्वपूर्ण बाद केले ते म्हणजे कुणाल नाईक या फलंदाजाची. ज्या कुणालने मात्र पहिल्या षटकामध्ये गोकणाने बॅटिंग केली. चौकार षटकाराची आतिषबाजी, चौफेर फटकेबाजी कशा प्रकारे करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण कुणाल नाईक या खरं तर फलंदाजाने दिलं. आणि इथून मात्र मोमेंटम पुढे शिफ्ट करत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 लॉस ऑफ 1 विकेट. टीम भिंगारी आपण पाहत आहोत. यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. पंचांनी या बॉलला देखील लगेच दंडित केलंय. नो बॉल +2 इज इक्वल टू 3. 3 धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. खराब गोलंदाजी. आता मात्र इथून गोलंदाजाला या मॅचमध्ये ओव्हर टाकता येणार नाही असं पद्धत सांगता येत. कारण 2 बिमर लगेच खेळाडू त्या गोलंदाजाला मात्र निश्चितरित्या थांबवलं जाईल. हा मात्र नियम आपल्याला पाहायला मिळतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तोच त्या नियमावरची इथं पालन केलं जात आहे. 2 नो बॉल गोलंदाजाला थांबवला जातात. कोणत्या गोलंदाजाला इथून गोलंदाजी देतील हे देखील पाहण्याजोगं राहील. धावसंख्या आपण पाहिली तर टोटल स्कोर कार्डवरती 36 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. आता साईराज आलाय गोलंदाजीसाठी. 2 भीमर टाकले स्वप्नील कांबळे या गोलंदाजाने आणि त्या कारणाने मात्र इथून त्या गोलंदाजाला इथून थांबवण्यात आलंय. या मॅचमध्ये तो ओव्हर टाकू शकत नाही. साईराज चला मॅच ऑन करा. कॅप्टन कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु धावसंख्या इथून वाचवली जाईल का? झपाट्याने धावसंख्या स्कोर कार्डवरती ॲड केली जाते. 36 धावा स्कोर कार्डवरती आपण खऱ्या अर्थाने पाहत आहोत. चला स्पीडअप करायचं आहे. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय पहा. सायनाच्या माध्यमातून देखील हा बॉल पहिलाच वाईड. धावसंख्या आपण पाहतोय 36 या आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट बाद झालाय. कुणाल नाईकच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट गेले. चांगले स्टार्ट देऊन कुणाल गेला. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व्हमध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल कंप्लीट. डबलला कन्वर्ट केलं जात आहे. फेकी थोडीशी लेझी राहिली त्या कारणानं मात्र 2 धावा इथं निश्चितरित्या मिळतील. टीम सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या संघाला. भिंगारी संघ मला वाटते जवळपास 4 तासानंतर जवळपास क्रिकेट खेळतोय. अगदी 4 तासा अगोदर पहिला सामना खेळला होता आणि त्यानंतर मात्र 4 तासाचा ब्रेक आणि इथून मात्र सुरुवात चांगली झाली भिंगारी टीमचं. अगदी वेळेवर उपस्थित होता सगळा भिंगारी हा संघ. दोन धावेच्या मदतीनं संघ आपण पाहिलं. यावेळी लॉफ्ट केलाय. लवकर पिक केला या बॉलला आणि पाठवलं सरळ सीमा रेषा पलीकडे. या बॉलवरती धावा. अर्धा डझन षटकार. आणि 2 षटकाच्या करीस आपण पाहतोय. धावसंख्या सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी हा संघ जाऊन पोहोचलाय टोटल 45 या आकड्यावरती. क्या बात आहे. सुरुवातला जवाब 22.50 ची सरासरी इथून गाठले बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी टीमने. चला कलवे आणि रोडपाली दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा. कलवे आणि रोडपाली दोन्ही टीमचे कॅप्टन. वेळ कमी आहे आपल्याकडे. आपण इथे टॉस करून घेणार आहोत. यानंतर आपल्याला दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळणार आहे.
रोडपाले विपक्ष कलबे दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय, त्यामुळे दुसऱ्या फेरीमधील तो सामना देखील फार इम्पॉर्टंट राहणार आहे. तर इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट आहे पा. जर जुना बॉल जर हरवला कुठे तर तुम्हाला मात्र नवीन बॉल न देता जुना बॉलच दिला जाईल, याच्याकडे लक्षसुद्धा आयोजन कमिटीच्या माध्यमातून हे आम्हाला सांगण्यात येते. जर बॉल कुठे हरवला तर मात्र नवीन बॉल न देता तुम्हाला जुना बॉल इथून दिला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. रोडपाली या कलवे टीमचा कॅप्टन आलाय, रोडपाली टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करू आम्ही. ओ लोअर फुल टॉस बॉल होता, भिरकवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु लिडिंग एज टाकली. या बॉलवरती सिंगल मिळेल, सिंगल व्यतिरिक्त काही नाही आहे. कारण धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली, चांगली धावसंख्या उभारली बॅटिंग करत असताना. पहिल्या सत्रामध्ये सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या संघाने धावसंख्या आपण पाहतोय. खरं तर स्कोर कार्डवरती 46 धावा लागलेत, 46 ऑन बोर्ड. आणि इथून मात्र तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज आपण पाहिलं करण सुरते, या गोलंदाजाचे आपण गोलंदाजी पाहतोय. ज्या गोलंदाजाने मागील मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 4 धावा डिफेंड केल्या आणि त्या गोलंदाजाला मात्र तिसरं इथून षटक देण्यात येते. करण सुरतेचा पुढचा बॉल, हो हा बॉल चांगला आहे, अगदी लाईन देखील चांगले पाहायला मिळते. करण सुरतेच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव खात्यामध्ये जोडले जाते. ज्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिले 2 बॉल अगदी सेफ टाकलेत करण सुरते या गोलंदाजाने. पहिल्या मॅचमध्ये देखील सुप्पाप गोलंदाजी केली होती, डिफेंड केल्या त्या धाबा, अगदी कानपुली सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं भैरवनाथ विचुंबे या संघाने. चला रोडपाली टीम कॅप्टन यस आलेले आहेत, कलबे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस करून घेणार आहोत थोड्याच वेळामध्ये. या ओव्हरच्या नंतर आपण टॉस करू. हो यावेळी ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात पाठी स्ट्रॉंग ऑफमध्ये, अगदी डीपमध्ये फिल्डर तैनात होते आणि आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये अगदी सुखरूपरित्या पोहोचलेत इथून दोन्ही फलंदाज. या बॉलवरती सिंगल आले, सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 48 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. 48 ऑन बोर्ड, 48 धाव्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना करण सुरतेने या ओव्हरमध्ये बांधून ठेवले दोन्ही फलंदाजांना, मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलंय. त्याचं कारण एकच की फेरिएशन आणि टप्पा करण सुरते या गोलंदाजाचा फार चांगला आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार, ओ स्विच हिट, कमालीचा स्ट्रोक, दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, इट्स अ मायटी क्लास प्युअर हिटिंग. सलामीला आलेला आशिष परदेशीच्या बॅटमधून हा षटकार. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचा किताब, टोटल 52 धाब्यांची योगदान त्यांनी दिलं होतं आशिष परदेशीने. आणि आत्तापर्यंत शांत ठेवलं होतं आशिषला, आणि आशिष मात्र आता आक्रमण करतोय. ओ पुन्हा एकदा जागा बनवली, जागा बनवत हा फटका सजवायचा होता. टप्पा खाल्यानंतर बॉल स्टिकवरून चाललाय, त्या कारणाने मात्र हा बॉल चांगला आहे असं पंच सांगतायत. निधाव बॉलची इथून सांगता आपण पाहतो. या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. धावसंख्या आपण पाहतोय टोटल 54, 50 ओलांडली आहे. सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी या संघाने 54 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. हो यावेळी कव्हर रिझर्वमध्ये मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला फिल्डर तैनात. या बॉलवरती सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं आपण पाहिलं एकंदरीत 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 55 वरती 1 बाद सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी. चला टॉस झालेला आहे, कलबे टीमने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल कलबे टीम आपण तो घेऊन या मॅच नंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय.
चला स्पीडअप करा विसुबे टीम. 3 षटकाचे समाप्ती झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा भिंगारी या संघाच्या. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक घेऊन गोलंदाज जतीन भोईर या गोलंदाजाला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल हॅमर केलाय. या बॉलवरती सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न क्विक. हो, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी लॉंग ऑफ मधून हाफ थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब थ्रो. 2 धावा कंप्लीट केल्या. अंतिम षटक आपण पाहतोय 10th ओव्हरमध्ये जतीन भोईरचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती दुहेरी धावसंख्या 57 या आकड्यावरती. 57 ऑन अ बोर्ड. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. अगदी चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंग करत असताना भिंगारी या संघाचे आपण पाहतोय. गोलंदाज इथून तयार राहील. जतीन भोईरचा पुढचा बॉल. जतीन टू आशिष. ओ, हलक्या त्याने डिफेन्स करायचा होता. यॉर्कर बॉल होता. यावरती मी मोठा फटका तुम्ही लगावू शकत नाहीये. आणि लगावला तर एकदम अगदी टफ असतो शॉर्ट सिलेक्शन करणं यॉर्कर बॉलला. आणि त्या कारणाने मात्र डिफेन्स करण्याचा विचार आशिष या फलंदाजाने केला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. निर्धाव बॉलची सांगता. हो, यावेळेला कुट्टाप्याचा चेंडू एज लागले. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये कोणतीही चूक नाहीये. एज अँड टेकन. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारे टीमला. फलंदाज आशिष बाद. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल झालाय स्वप्नील. दर्पण मडवी छोटू हा फलंदाज बॅटिंगसाठी दाखल झालाय. जतीन भोईरचे अजूनही 3 बॉल शिल्लक या षटकामधले. हो, आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. इथे देखील जाळ लटलंय आणि त्या जाळ्यामध्ये सापडलाय. आल्या पावली माघारी परत असताना खेळाडू आपण पाहतो. लगातार 2 विकेट मिळवलेत. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. नवीन फलंदाज सूरजला आपण पाहणार आहोत. जर्सी क्रमांक 21 सूरज परदेशी हा फलंदाजीसाठी दाखल झालाय. सत्तावन्न धाव्यांवरती तिसरा खेळाडू बाद झाला भिंगारी या संघाचा. षटक चांगलं जतीन भोईरचं. 4 बॉल हाताळलेत. फक्त 2 धावा खर्च केल्यात. मागील 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर मागील 2 बॉलवरती विकेट आणि 1 डॉट बॉल असं विश्लेषण या षटकाचं. विकेट हॅट्रिकची नामी संधी उपलब्ध झाली जतीन भोईर या गोलंदाजाला. हो, यावेळी कॅचची संधी. हॅट्रिक होईल का? तू घेऊ का मी घेऊ आणि कॅच ड्रॉप. दोन्ही खरं तर क्षेत्ररक्षकाच्या मध्ये बॉल डिलिव्हर झाला आणि तिथं मात्र कॉलिंग खराब असल्या कारणानं त्यामुळे इथे मात्र धावा कंप्लीट केल्या. त्यामध्ये 2 विकेट हॅट्रिक संपादित केले असते जतीन भोईरनं. धावासंख्येला रोख लावण्याचं काम जरूर केलं होतं या षटकामध्ये, परंतु कॉलिंग नसल्या कारणानं इथून मात्र बॉल लँड झाला अगदी दोघांच्या मध्ये आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या सूरजने. आणि 2 धावे 3 धावा कंप्लीट केल्या. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या 60 या आकड्यावर. आडव्या बॅटने पुन्हा एकदा टॅप केलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा जरूर प्रयत्न केला जाईल. इथे 2 धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी तितकीच चांगली. डिरेक्ट हिट काम बनून गेलं असतं. थोडासा मिस झाला असं काहीतरी विकेट किपर सांगत असताना. आणि इथून मात्र आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती लागले ती म्हणजे टोटल 62 आणि 63 धावांचं भलमोठं आव्हान भैरवनाथ विसुंबे या संघासमोर ठेवलेलं आहे. चला भिंगारी टीम आपण त्वरित 11चा स्कॉट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. विसुंबे टीम आपण देखील लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आणि आघाडीची जोडी
लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. 2 मिनिटं जाऊ द्या आहे आपल्याकडे. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. भिंगारे टीम आघाडीची जोडी भैरवनाथ विचुंबे टीम आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नेक्स्ट मॅच आपल्याला खेळवायची आहे रोडपाले विपक्ष कलवे. कलवे टीमने टॉस जिंकलाय. कलवे टीम निर्णय काय आहे तो आमच्यापर्यंत कळवा. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय टोटल 24 बॉल आणि 62 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन भैरवनाथ विचुंबे या टीमला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. आघाडीची जोडी लगेच सज्ज ठेवा. विचुंबे टीम पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. आणि भिंगारे टीम आपण त्वरित फिल्डिंग सेटअप लावून घ्या. उशीर करू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भैरवनाथ विचुंबे या टीमकडून BCC विचुंबे आपल्याला पाहायला मिळेल. अशिकेश भोईर आणि स्वप्नील कांबळे हे 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारी चला लवकरात लवकर आपण फिल्डिंगची आपली व्यूहरचना करून घ्या. वेळ कमी आहे. टॉस झालेला आहे नेक्स्ट मॅचचा. कलवे विपक्ष रोडपाली दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना थोड्याच वेळामध्ये एन्जॉय करणार आहोत. वेळ जास्त झाला आहे कारण टीम्स वेळेवर आल्या नाहीत. जर टीमा वेळेवर आल्या असत्या तर मात्र सामना देखील वेळेमध्ये संपले असते आणि सामन्याला देखील मजा आली असते, रंगत आली असती. प्रेक्षक मायबाप देखील बऱ्याच वेळ भरपूर थांबले होते आणि आता मात्र थोडंसं स्टेडियम खाली होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण वेळ देखील तेवढाच पाहायला मिळतो आहे. 3:30 वाजत आलेले आहेत तब्बल आणि अजूनही 2 सामने बॅलन्स आहेत. त्यामुळे 5, 5:30 होणार हे 100%. सकाळची रम्य पहाट आणि रम्य पहाटमध्ये हा सामना अगदी तापतोय थंडीच्या वातावरणामध्ये. 24 बॉल 62 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ विचुंबे या संघाला बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं पहिलं षटक. यस 63 धाब्यांचं लक्ष आहे. 62 धावा केल्या आणि 63 धावा करायचे.
चला मॅच ऑन करा. उशीर झालाय खूप. मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल वेगवान गती आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहू शकाल आशिष परदेशी या गोलंदाजाला पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर धावसंख्या एकही नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. तेच तर्रार बॉल पाहायला मिळतोय आशिष परदेशीच्या माध्यमातून. पहिला बॉल निर्धाव. 63 धाब्यांचं लक्ष. 23 बॉल 63 धाब्याची गरज. हो यावेळी देखील जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. मिड विकेटचा फिल्डर बॉलपर्यंत येईल. चुकी होते. मेसफील्ड. चेंडू थांबणार नाही. निघून चालाय सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती चौकार. 4. अतिघाई संकटात नेही असं म्हणतात आणि तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लवकरात लवकर बॉल पकडून फेकायचा होता परंतु तो त्या कारणाने मात्र तिथून बॉल आणि हातामध्ये अगदी जजमेंट झालं नाही. बॉल निघून चालला सीमारेषा पलीकडे. नशिबाची साथ बिसुंबे टीम सोबत आहे. चौकार आलाय. 4 धाबींकरता गेला बॉल आणि या चौकारानंतर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. जलेपे नमक. चौकार. 4 रन. तर धावसंख्या आपण पाहिली. लगातार 4 चौकार आलेत. 3 चौकार आलेत. एक चौकार अगदी हातातून सुटला होता आणि त्या कारणामुळे धावसंख्या आपण पाहतो चांगली उभारली जाते. धावसंख्या 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. 12 ऑन बोर्ड. 12 धावा स्कोरकार्डवरती. ओ यावेळी बॉल चांगला आहे. टप्पाखालचा बॉल इन स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा बॉल डॉट आणि इथून मात्र चांगला बॉल डिलिव्हर केला आशिष परदेशीच्या माध्यमातून. लगातार 3 चौकार आल्यानंतर तो यावेळी लोअर फुल टॉस आणि इथून मात्र लॉंग स्टॉप रिझर्व्हमध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. निघून चालाय लॉंग द ग्रास सीमारेषा पलीकडे. या षटकातला 4था चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बीसीसी बिसुंबे टीम जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. चला लवकरात लवकर भिंगारे टीम आपण फिल्डिंग सजवा. प्रत्येक ओव्हरगणेच टीम मिटिंग नको प्लीज. आधीच फार उशीर झालाय. 3:30 वाजून गेलेले आहेत. अजून 2 सामने बॅलन्स आहेत मित्रांनो. थोडं सहकार्य करा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल धावसंख्या 16 या आकड्यावर.
चला स्पीडअप करायचं आहे. 16 धावा झालेल्या आहेत. लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप लावून घ्या. फार उशीर करत आहात सिद्धिविनायक क्रिकेट संघ भिंगारे टीम. मॅच ऑन केली जाते. धावा संख्या 16. जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये बीसीसी विचुंबे या टीमकडून दिलं जात आहे. जी सरासरी घाटायची मॅचच्या मध्ये ती सरासरी मात्र मैदानाच्या आतमध्ये घातली आहे भैरवनाथ क्रिकेट क्लब विचुंबे या संघाने. तो चौकार बरंच काही सांगून गेला. अतिघाई संकटात नाही असं म्हणतात आणि त्या चौकारानंतर मात्र आग उठणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील कांबळेच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळाले आणि त्या कारणानं मात्र धावा संख्या 16 या आकड्यावरती पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये कुणाल नाईक. ओ दिशा इनवारा. पंचाचा इशारा होतो. इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. 17 धाबा स्कोर कार्डवरती लागले. चांगली धाबा संख्या उभारली जाते. जमेची बाजू एकच की आपण पाहतो बीसीसी विचुंबे टीमची अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या कारणानं मात्र इथून धावा संख्या जलद गतीने येईल असं मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळणार या मॅचमध्ये. राईट टाइम ओव्हर द विकेटनं फुल टॉस बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न. वन बाउन्स बॉलची अडवणी केली जाते. फटका चांगला होता. ऑन साईडला खेचला होता चांगला, परंतु फ्लॅट गेल्या कारणानं मात्र तिथे फिल्डरने देखील बॉल अडवला. या बॉलवरती सिंगल धाव मिळते. सिंगल धाबेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. 18 धाबा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. ऑनलाईन अजून प्रेक्षक सामना पाहत आहेत. हो फुल टॉस बॉल स्ट्रेट ऑफ द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंग ऑफला डाऊन द बॉल फिल्डर. कोणतीही चूक नाही आणि पहिल्या विकेटचं पतन. पार्टनरशिप ब्रोकन केली जाते कुणाल नाईकच्या माध्यमातून. फलंदाज इथून सलामीला आलेला स्वप्नील कांबळे बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पार्टनरशिप हळूहळू बिल्डअप होत होती चांगली आणि तिथे मात्र कुणाल नाईकने पार्टनरशिप ब्रोकन केले. धावा संख्या आपण पाहिली तर 18 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय बीसीसी विचुंबे हा संघ. तिथून मात्र नवीन खेळला तर मैदानाच्या आतमध्ये अविनाश पाटील त्या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. अविनाश पाटीलने बऱ्याच धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि आता त्या धावा वसूल करेल का बॅटिंगच्या जोरावरती हे पाहावं लागणार आहे अविनाश पाटील या फलंदाजाला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. कुणाल नाईकचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवरती अविनाश पाटील बेधडक हिट. शानदार षटकार. पहिल्याच बॉल फेस करत असताना आपण पाहतोय अविनाश पाटील फुल फेस ऑफ द बॅट. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी दर्शक दीर्घामध्ये बॉलला फेकून दिलं 6 धाबींकरता. 6 धाबीच्या मदतीनं धावसंख्या 24 या आकड्यावर. हो पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक झाला. झेलची संधी. झेल ड्रॉप. थोडं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने तुमच्या टीममधला अगदी चांगला खेळाडू फिल्डिंगमध्ये तो खेळाडू असतो, पण तो टेनिस क्रिकेटमध्ये थोडं आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने हा फिल्डर तैनात होता. सोपा झेल ड्रॉप झाला आहे आणि या स्तरावरती अशा कॅचेस तुम्हाला पकडणं फार गरजेचं राहतं. कॅचेस पकडल्या तर मॅच देखील आपल्या हातामध्ये येत असते आणि इथून मात्र जीवनदान अविनाश पाटील सारख्या फलंदाजाला इथून दिलं जाते. एका धावेच्या मदतीनं संघ 25. स्लॉटमध्ये बॉल होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन बाउन्स बॉलची अडवणी होईल का. बॉल निघून चाललाय 2 फिल्डरच्या मधून. सीमारेषा पलीकडे चौकार.
कुणाल नाईकचे षटक थोडं मागलं राहिले. पहिले 3 बॉल फार चांगले डिलिव्हर्ड केले होते, परंतु आपण पाहिलं तर मागील आपण 3 बॉल पाहिले तर थोडेसे मागणे राहिले. शेवट गोड करणं फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आणि इथं तुम्ही षटकामध्ये पहिल्या 2-3 बॉलवरती धावा कमी दिल्या आणि पुढील 2 ते 3 चेंडूमध्ये जास्त धावा दिल्या तर त्या षटकाला मात्र काही अर्थ राहत नाही. कारण इकॉनॉमिकल स्पेल म्हणून ते षटक मात्र त्या इकॉनॉमिकल षटक म्हणून ओळखलं जात नाही. आणि इथून मात्र पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न केला आहे. डीप मिड विकेट रिझर्वमध्ये खेळाडू तैनात. इथे देखील थोडंसं फंबल झाले, त्या कारणानं मात्र इथून 2 धावा निश्चितरित्या मिळत आहेत. आणि 2 धाबीच्या मदतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना BCC विचुंबे हा संघ पोहोचलाय 31 या आकड्यावर. 31 लॉस ऑफ 1 विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल आणि 32 धाबीची गरज. 12 बॉल्स 32 रन्स टू विन. 16ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली सरासरी गाठली. आता उर्वरित 2 षटकामध्ये कसा खेळ राहील, कोण जिंकेल, कोण परास्त होईल हे आपण येणाऱ्या 12 बॉलमध्ये पाहणार आहोत. चला भिंगर टीम, आपण उशीर करू नका प्लीज. त्वरित फिल्डिंग सेटअप करून घ्या. 12 बॉल 32 धाब्यांची गरज. मैदानाच्या आत पण थोडं स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट मॅच रोडपाले विपक्ष कलवे या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलवे टीमने नाणेफेक जिंकले आणि जो काही निर्णय असेल तो मात्र घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. कलवे टीम चला मॅच ऑन करा. हो, यावेळी परफेक्ट शॉट आहे. परफेक्ट म्हणजे बॅट शेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे. शानदार षटकार. 32 धाब्यांची गरज असताना येतोय हा षटकार. तर पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर याच दरम्यान अजय भगत, प्रवीण गोवारी, सूरज भोईर, राकेश भोईर, रोहित गोवारी या सर्व मान्यवरांचं आपल्याला उपस्थिती आपण पाहत आहोत अतिथी मंचावरती. आणि त्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आमदार चषक 2026 मध्ये आपण इथे करत आहोत. आधी पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते. अजय भगत, प्रवीण गोवारी, सूरज भोईर, राकेश भोईर, रोहित गोवारी या सर्व मान्यवरांचा मान सन्मान आदरातिथ्य मान सन्मान इथे स्पर्धेच्या वतीने इथे करत आहेत. लाऊड फील केली. पंचांचा बोट अवकाशाकडे. फिंगर गोजअप. मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय झालंय, 2 पंच सल्लामसलत करून निर्णय जरूर देतील एक्झॅक्टली काय झालं मैदानाच्या आतमध्ये. आणि पंचांनी इशारा केलाय फलंदाज बाद आहे यासाठी आऊट. पंचाचा निर्णय अंतिम आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय. सलामीला आलेला अविनाश इथून तंबूच्या आसऱ्याला.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश पाटील या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. सलामी मिळालेला विनाश भोईर बाज विनाश पाटील पाच झालाय. सलामी मिळालेला तिसऱ्या क्रमांकावरती आलेला यश पाटील आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर येणारे 10 बॉल 25 धाब्याची गरज. 10 बॉल 25 रन्स टू विन. गोलंदाजी ट्रॅकवरती रघु परदेशी काकांना आपण पाहतोय. लेजंड प्लेअर आहेत. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते काकांच्या माध्यमातून. ओ यावेळी देखील टप्पा चांगला आहे. टप्पा पडला तर बॉल लवकर स्विंग होतोय. बाहेर वळवण्याचा प्रयत्न, काटा बदलला जातोय रघु परदेशी यांच्या माध्यमातून. स्विंग अँड मिस. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक रघु परदेशी या गोलंदाजाचा आपण पाहतो. रघु काका अगदी लेजंड प्लेअर आहेत. क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आणि त्या कारणानं मात्र कोणत्या फलंदाजा कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे मात्र त्यांना चांगलं माहिती आहे. ओ यावेळी देखील कट करायचा होता. स्क्वेअर कटचा फटका तुम्ही स्लोअर वनला करू शकत नाहीये आणि त्या कारणानं मात्र इथून बॉल टप्पा केल्यानंतर बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉलची सांगता. तर आदरणीय स्वप्नील गाडगे साहेबांचं इथं शुभ आगमन होत आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. आदरणीय प्रतीकजी खेडकर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते आपण साहेबांचा मान सन्मान इथे करायचा आहे. येणारे 7 बॉल 24 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. रघु काकांचं हे षटक फार चांगलं राहिले. पहिलं षटक वगळता हे षटक इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळेल. अचूक टप्प्यावर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये रघु परदेशी काकाच्या माध्यमातून केला जातोय. दमदार गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. ओ यावेळेस स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. क्विक सिंगल कंप्लीट केले. स्ट्राईक रोटेट केले जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल आणि अशा रीतीने आपण पाहतोय टोटल धावसंख्या तर 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 40 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 2-5-40. आता उर्वरित 6 बॉल आणि 23 धाब्याची गरज. 6 बॉल 23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना थोडासा जड झाला. इथून आता बीसीसीबी चुंबे टीमकडून चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. खेळ चालू करा. जवळपास 4 वाजत आले बा. अजून 2 मॅचेस बॅलन्स आहेत. थोडं स्पीडअप करा कारण वेळेमध्ये जर टीम आल्या असतं तर सामने वेळेत संपले असते. परंतु सामने वेळेत चालू झाले नाही कारण टीमच उपलब्ध नव्हत्या. त्या कारणानं मात्र आजच्या रात्री उशीर होतोय फार. स्पीडअप करा. येणारे 6 बॉल आणि 23 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 23 रन्स टू विन. कोण जिंकेल, कोण क्वार्टर फायनलमध्ये दाखल होईल यासाठी चाललेला ठास आपल्याला पाहायला मिळतोय. 6-23ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक. स्वप्नील या गोलंदाजाला आपण पाहतोय. यश पाटील आणि सलामीला आलेला अशिकेश भोईर हे 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहेत. अशिकेश जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आशा पल्लवीत राहतील बीसीसीबी चुंबे या संघाच्या. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटनं. लेफ्ट आर्म बॉलर आहे. लिडिंग एज टाकले. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका सजवायचा आहे. आता मॅच मात्र जड झाले. इथून 5 बॉल 23 धाब्याची गरज. इथून सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 3 मोठे फटके, एखादा चौकार काम बनून जाईल. परंतु सोपं नसणार आहे. अगदी सकाळचं सत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तब्बल 4 वाजलेत. रम्य पहाट झालेले आहे आणि सामना अजूनही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लगातार 2 षटकार जर ठोकले तर अजय भगत कामोटे आणि सूरज भोईर विचुंबे यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार मारल्यास 500 रुपयाचं कॅश प्राईज
इथून फलंदाजांना सुवर्ण संधी इथून दिले जाईल 500 रुपयाचं कॅश प्राईज. हो आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्पेलिंग रिझनमध्ये फिल्डर तैनात. इथे मात्र धाव घेतली जात नाहीये कारण सलामीला आशिकेश आला आणि आशिकेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आता इथून मात्र सामना खूप दूर होत चाललेला आहे. बॅटिंग करत असताना बिसुसे बिचुंबे या संघाकडून आपण पाहतोय 4 बॉल 4 माइट हिट तुम्हाला लगवावेच लागतील सामना जिंकायचा असेल तर या मॅच मध्ये. ओ आलाय षटकार येईल का? यस डेफिनेटली, फाय नॉट. षटकार आहे. तर षटकार आलाय 6 धावांनी 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 46 या आकड्यावर. हो अजून एक व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल हिट. आणि इथून मात्र लगातार 2 षटकार आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राईज लागले. अजय भगत आणि सूरज भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राईज इथून दिलं जाईल. अजून 2 षटकार हवेत. बॅटिंग करत असताना विचुंबे टीमला आशिकेश भोईरकडे क्षमता आहे. मी पहिलंच म्हटलं होतं की हा खेळाडू धावा का काढत नाही पा, आणि तो थांबला आणि इथून वाट पाहिली आणि वाट लावली जाते आता मैदानाच्या आतमध्ये. जर आशिकेश भोईर या खेळाडूने मॅच जिंकवली तर मात्र अजय भगत, कामोटे, सूरज भोईर, विचुंबे यांच्या माध्यमातून सूरज गोवारी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल जर सामना जिंकला तर. आणि रोहित गोवारी आपण पाहतोय यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज जरूर लागले. 2 षटकार आले. 2 षटकाराची आवश्यकता इथून असेल. चला 4 जवळपास वाजलेले आहेत. ओ व्हॉट अ स्ट्रोक आशिकेश, लाजवाब बॅटिंग. कालच्या दिवसामध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना पाहायला मिळाला होता. 4 चेंडूमध्ये 4 षटकाराची आवश्यकता होती. लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले होते गुरबाज या खेळाडूने, केशव महाराज याला. सेकंड ओव्हरमध्ये तो सामना गेला होता आणि अंतिम बॉलवरती वाईड यॉर्कर टाकल्या कारणाने मात्र तो सामना मात्र गमावावा लागला आणि स्पर्धेतून T20 विश्वचषकातून बाहेर पडणारा पहिला संघ आपण पाहिला अफगाणिस्तान. आणि इथून मात्र लगातार 3 चेंडू 3 षटकार ठोकलेत. चला स्पीडअप करा कारण आपण पाहतोय खरं तर फलंदाज आशिकेश भोईरने लगातार 3 षटकार ठोकलेत. चला स्पीडअप करा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून वारंवार सूचित करण्यात येते. पंचांना देखील आम्ही सांगू लवकरात लवकर शेवटचा बॉल टाकायचा. 1 बॉल 6 धाब्याची गरज. सामना रंगतदार पाहायला मिळत आहे. दमदार मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 1 चेंडू 1 चेंडू आणि 5 धाब्याची गरज. कंपल्सरी षटकार मारायचा आहे. षटकार मारला तरच हा सामना जिंकू शकेल विचुंबे टीम. कारण चौकार मारला तर स्कोर इज लेवल, पण स्कोर इज लेवलचा काही फायदा होणार नाहीये. सुपर ओव्हर या आपल्या स्पर्धेमध्ये नाही. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. थोडेसे अटॅकिंग फील्ड मैदानाच्या आतमध्ये सेटअप केला जातोय. स्क्रीनवरती पाहाल आपण 1 बॉल आणि 5 धाब्याची गरज. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते LED स्क्रीन. मॅच ऑन. अगदी चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. 1 बॉल 5 धाबा. कशा प्रकारे फिल्डिंग सजवली जाईल हे पाहावं लागेल. सेली पॉइंटमध्ये फिल्डर ठेवलेला आहे रघु काकांना आपण पाहतो. चला मॅच ऑन करा. ज्या बॅट्समनने 3 लगातार 3 षटकार ठोकले त्याचा रिदम तोडू नका पा. जर रिदम तुटला तर चौकार षटकार येण्याची संभावना फार कमी असते. जी लय आहे ती लय तुटते आणि वेळ फार जास्त खर्च केला जातोय. हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातार 3 षटकार ठोकून या मॅचमध्ये कमबॅक केला आहे BCCB विचुंबे टीमने.
मागील सामना देखील तर त्याच प्रकारे पाहायला मिळाला होता. 6 बॉल 4 असं वाटलं होतं विचोबे टीम पहिल्याच मॅचमध्ये पराभवाला सामोरे जाईल, परंतु करण सुरते या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली आणि आत्ता मात्र या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतो वन साइडेड बॅटिंग. हर्षकेश भोईरला सलामीला आलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. एक चेंडू 6 धाबीची गरज. मॅच ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा. ओल लिडिंग एज लागली, फटका फसलाय आणि हा सामना सिद्धिविनायक क्रिकेट संघ